आदरणीय सुनेत्राताई आणि सर्व शोकाकुल बांधवांनो, भगिनी आणि माता, दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण इथे आलो. आयुष्यामध्ये अनेक शोकसभा झाल्या, श्रद्धांजली अर्पण झाली, पण ही अशी श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ येईल असं कधी वाटलंच नाही. आता सुद्धा हा एवढा मोठा जनसमुदाय पाहिल्यानंतर, एवढी सगळी माणसं पाहिल्यानंतर, लोक पाहिल्यानंतर असं वाटतं की दादा झटपट पटपट 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 चालत येतील, सगळ्यांना नमस्कार करतील, आपल्याशी संपर्क साधतील. अनेक महाराष्ट्रातली नररत्न जे आहेत अशी गेले. ज्या पद्धतीनं दादा गेले, ज्या वयात दादा गेले, हा धक्का मात्र फार मोठा होता. अजूनही त्यातून सावरणं फार कठीण आहे. दादा, तुम्हाला माहिती नाही तुमचं वैभव किती मोठं आहे. आज महाराष्ट्रातला नव्हे, देशातला प्रत्येक जण, कित्येकाचे फोन, कित्येक जण रडतात. आणि इथे सुद्धा आपण पाहिलं, दादा तुम्हाला भेटण्यासाठी आले आहेत. राज्यपाल महोदय आले, मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आले, गडकरी साहेब आले, भूषणजी गवई साहेब आले, किती किती उद्योगपती आले, कलाकार आले, मंत्री आले, सगळे आले. सगळे दादा, हे तुमचं वैभव आहे. शेवटच्या माणसापासून तर वर उंच असलेल्या माणसापर्यंत दादा तुमच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम आहे. हे प्रेम तुम्ही निर्माण केलं तुमच्या कामातून. दिलेला शब्द तुम्ही पाळला. प्रसंगी तुम्ही धाडसी निर्णय सुद्धा घेतले. फार कमी वेळामध्ये दादा खूप मोठं काम तुम्ही महाराष्ट्रासाठी उभं केलं. दादा नेहमी वेळेवर जायचे. मग दादा, आताच तुम्ही अवेळी कसे गेलात? दादा होते त्यावेळेला दादाचं मोठेपण कदाचित दिसत नव्हतं. सकाळी म्हटलं एका ठिकाणी, एक आधार वटवृक्ष असतो, त्याच्या सावलीमध्ये कित्येक लोक उभे असतात, गोर गरीब, पाऊस पडला श्रीमंत सुद्धा. पण त्या वटवृक्षाचं जे आहे मोठेपण आपल्याला कळत नाही. तो वटवृक्ष जेव्हा उन्मळून पडतो आणि मग आपण पाहतो, अरे किती मोठ्या फांद्या, किती जी खोलवर रुजलेली ही मुळं, किती पारंब्या, किती मोठा वृक्ष होता. दादा, नेमकं तुमच्या बाबतीत असंच झालं. आता सहवास नाही. आता सहवास नसला तरी दादा तुमची स्मृती सुगंध देत राहील. आणि दादा, प्रत्येक वळणावर तुमची आठवण येत राहील. मी मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.